हा जिल्हा हे स्टेशन चौक स्वर्गीय वसंतदादा लोकनेते राजाराम बापू यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि आज याच भूमीमध्ये आपण एका विधानसभेच्या सदस्याला किती खालच्या थराला जाऊन आमचेही कार्यकर्ते बोलायला लागलेत हे अनुभवत आहेत। खरं तर मला असं वाटतंय की जजच्या मतदारालाही वाटत असेल की ह्या नालायक माणसाला आपण का आणि कशासाठी निवडून दिलं। आजपर्यंत होत होतो तो बोलत होता पण आम्ही संयम ठेवून होतो, पण आज लोकनेते राजाराम बापूंच्या वरती त्यांना टीका केलेली आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं म्हणायचं की बापूंच्या पायातल्या चप्पलनं हाणायची सुद्धा आम्हाला पाप वाटतं ही ह्याची लायकी आहे। आणि या ठिकाणी मी सांगली जिल्ह्यामध्ये जे तमाम मोकाट कुत्रे आहेत त्या इथल्या काही जणांचा मृत्यू झालाय, त्यांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते। आणि असं हे भाजपनं जे पिल्लू सोडलेलं आहे या सांगली जिल्ह्यामध्ये त्याला वेळी चावरावं, त्याच्या माफी मागावी, भाजप सरकारनेही माफी मागावी, कारण हे एकदा नाही दोनदा नाही तर वारंवार घडतंय। पण आज या ठिकाणी आम्ही फक्त पक्ष म्हणून नाही तर सर्वसामान्य कार्यकर्ता महिला भगिनी या ठिकाणी पेटून उठलेले आहेत आणि इथून पुढे हे जर थांबलं गेलं नाही तर आम्ही त्याच्या घरावरती जाऊन त्याला वडून काढून त्याची कपडे फाडू आणि महिला त्याला चप्पल घालतील। सगळ्यात वाईट हा महिलेचा मार असतो आणि जेव्हा बाईनं मारतो तेव्हा याला महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा राहणार नाही। आम्ही आज आव्हान करतो या तमाम बांधवांच्या वतीनं की गोप्या तुझं तोंड आवर, नाहीतर आम्ही तुला आवरल्याशिवाय राहणार नाही आहोत।